पण आपण ह्या सगळ्या गोष्टी जर गांभीर्याने घेतलं नाही ना, उद्या पंचायत समित्या आहेत, जिल्हा परिषदा आहेत, आपला भगवा झेंडा तिथे जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे ना, असं वाटतं ना तुम्हाला? मग त्याच्यासाठी तुम्ही मैदानात उतरलं पाहिजे. कुठल्याही आदेशाची वाट बघू नका. कोणी आदेश देणार नाही. शिंदे साहेब का आम्हाला रोज आदेश देत बसत नाही. काय निलेश उठला काय, झोपला काय, नाही बोलत. एकदा भेटलंय ना तर ते आपलं काम सुरू राहिलं पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काय शिवसैनिकांना रोज आदेश नाही द्यायचे. कुठलं तरी एक भाषण, तेव्हा त्याचा मीडिया आणि युट्यूब पण नसायचं, कुठलं तरी एक भाषण बाळासाहेब कुठेतरी बोलायचे, शिवसैनिक जाऊन ऐकायचे आणि वाऱ्यासारखे सगळीकडे पसरायचे. अशी संघटना आपल्याला हवी, जीवाभावाची संघटना. कुठेतरी दोडा मार्गात काहीतरी झालाय ना तर आपला कणकवलीतला माणूस गेला पाहिजे. तुम्ही वाट नका बघू की कधी दोडा मार्गचा कोण फोन येईल. आलं ना, हल्ली काय सगळं मेसेजवर येतं ना, दोडा मार्गात काहीतरी झालं, निघा काढून गाडी. वाट नका बघू की कोणाचा तरी फोन येईल, सामंत साहेब आदेश देतील. आणि काही गोष्टी आहे ना तुमच्या हिमतीवरच झाल्या पाहिजे. लक्षात ठेवा, आदेशाची वगैरे गरज तुझं नसते. आपण सभासद नोंदणी कशाला आपल्याला सांगायला पाहिजे की 1 लाख झाली पाहिजे. ते तुम्ही सांगितलं पाहिजे साहेब, माझ्या बूथवरून मी एवढ्या 5 बूथची जबाबदारी पण घेतो आणि माझ्या बूथचे सभासद पण एवढे करून देतो. तुम्ही आम्हाला टार्गेट द्या, आम्ही तुम्हाला देण्यापेक्षा. मग बघा, दुसऱ्या बाजूनी पक्ष संघटना म्हणून तुम्हाला सांभाळायचं ज्याचं काम आहे, रेडे पकडायचे सोडून आम्ही तुमच्यासाठी काय काय करू शकतो ते आम्ही दाखवतो तुम्हाला. पण आपल्याला या सगळ्या विषय फार गांभीर्याने घ्यावं लागेल. कोणतरी बसलाय ना करायला, म्हणून तुम्ही आरामात राहू नका. ही वेळ नाही. बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे, सत्तेतला 1 दिवस पण वाया घालवायचा नसतो. सत्तेतला 1 दिवस. म्हणून आम्ही आजारी आहे, दत्ता सामंत साहेब खोकला, आम्हाला ताप वगैरे काही नाही. आज शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे, आज आमच्या नेत्याचा वाढदिवस आहे, तर तो साजरा झाला पाहिजे, एका उत्सवासारखा साजरा झाला पाहिजे. म्हणून आम्ही सगळे इथे एकत्र झालो. ती ऊर्जा तुमच्यात पाहिजे. आम्ही कार्यक्रम लावला, 2दा लाईट गेली, काही लोक दात दाखवतात. माझं हॉटेल नाहीये, लाईट गेली 2 वेळा. पण समजून घ्या कार्यक्रमाचं गांभीर्य, प्रोटोकॉल काय, कशासाठी आपण एकत्र आलेलो आहे. आपण जर गांभीर्याने घेतलं नाही तर आपल्याला कोणी गांभीर्याने घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पक्ष संघटना उभी करणं म्हणजे फार किचकट काम आहे, ते सोपं काम नाही. आपण 3 अलायन्सच्या एक पार्टी 3 अलायन्स मध्ये आहे, म्हणजे 3 पार्टीचा अलायन्स आहे किमान मोठे पक्ष. त्याच्यापैकी आपण आपल्याला आपला मार्ग काढत सभासद वाढवायचे, उद्या निवडणुका जिंकायचे आणि त्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपला भगवा झेंडा फडकवायचा आहे. त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.